हे बघ, मला माहिती आहे या घराच्या खूप आठवणी आहेत, पण मी ना फक्त फायनान्शियल फ्रीडमचा विचार करतोय, बाकी काही नाही. दादा हे कसलं आलंय फायनान्शियल फ्रीडम? ही आपली एवढी सुंदर जागा विकून तू फायनान्शियली फ्री होणार आहेस का? अगं आपण मुंबईत इतका महागडा फ्लॅट घेऊन ठेवलाय, सगळी कामं आपली मुंबईत असतात, मग कोकणाच्या जमिनीचं काय लोणचं घालायचंय? आणि शाहरुखजींकडे मस्त डील झाली आहे या जमिनीची, ते विकत घेतायत ही जमीन. हा चुकीचा निर्णय आहे, मला पटलेला नाही. उमा अगं, ही जागा चांगल्या किमतीत विकू, मुंबईला जाऊ, तो पहिले फ्लॅट क्लिअर करू आणि सुखाने मुंबईतच राहू, इतकंच माझं म्हणणं आहे. काम आपले तिथेच आहेत ना. तुझं सगळं मान्य आहे, पण हा डिसिजन मला नाही पटत आहे. का नाही पटत आहे तुला माझं म्हणणं? लायकीपेक्षा मोठा तो फ्लॅट घेतला लोकांना फक्त दाखवण्यासाठी की बघा बघा माझा किती मोठा फ्लॅट आहे म्हणून. इथे मी ईएमआय वरती ईएमआय भरतोय, रात्रीची मला झोप लागत नाहीये, झोपेच्या गोळ्या घेतोय मी रात्री झोप लागण्यासाठी. दादा अरे, एवढं सगळं करण्यापेक्षा तू तुझी मेहनत दुप्पट कर ना. पैसे कमवण्यासाठी नवा मार्ग शोध. जागा विकून तुला झोप लागेल सुखाने, पण पप्पा नाही सुखाने झोपू शकणार. हे बघ, तू ना प्लीज मला अक्कल शिकवू नकोस. तुला काय करायचं ते कर, मी चालले फ्रेश होते, तू पण ये. मला नाही व्हायचं फ्रेश पीस, तुझा फ्रेश होऊन घे आणि लगेच मुंबईला निघायचं आपल्याला. जा पटकन. कर काय करायचं ते. आता जमिनीचे फोटो शाहरुखजींना पाठवतो आणि डील पहिले फायनल करतो. आपडी थापडी गुळाची पापडी, आपडी थापडी गुळाची पापडी. दादा, ए दादा, दादा, काय रे गोळ्या घेऊन झोपणार तू? तुला या मातीवर कशी झोप लागली? अगं असं वाटलं की आईच माझ्या डोक्यात हात फिरवते, अचानक झोपच लागली. कोकणच्या वाऱ्यामध्ये पण मायेचा स्पर्श आहे ग. हाँ शाहरुख जी बोलिए ना, मैं गांव में ही हूँ. डील का क्या हुआ? नो नो, विद ड्यू रिस्पेक्ट, मैं ये जमीन नहीं बेचना नहीं चाहता. नहीं नहीं, ऐसे नहीं कर सकते तुम. यू आर नॉट प्रोफेशनल. Listen, माझ्यासारखे अर्धवट डोक्याच्या कोकणामध्ये चिकार आहेत जे आपली सोन्यासारखी जमीन विकायला निघाले, त्यांच्याकडे जा. मी नाही विकणार आहे माझी जमीन. ऐसा मत कर, तू समझा क्या? ऐसा मत कर. मी देख लूं तुमच्याशी मैंने चांगलं तुझे. बोलतोय आणि तुम्ही काय धमक्या बिमक्या देताय? नहीं तो देख मैं क्या करता हूँ. ते वा जावलास तू. चल. दादा मग आता ही जागा तू ज्या मातीमध्ये 5 मिनिटांची डुलकी इतकं समाधान देतीये, त्या मातीमध्ये आयुष्य किती मस्त असेल. मी जमीन कधीच नाही विकणार. आणि मग तो ईएमआय कसा फेडणार? मेहनत दुप्पट करू. चल आता निघूया, लवकर पोहोचायचे मुंबईला. नाही, अजून एक काम बाकी आहे. एक नंबर.